काही दिवसांपूर्वी अंतराळातून पृथ्वीवर एक रहस्यमय सिग्नल आला आणि मनात अनेक प्रश्न तसेच विचार सुरू झाले. पण जेव्हा शोध लागला तेव्हा समजलं की हा सिग्नल पृथ्वीपासून सुमारे 22.53 कोटी किलोमीटर वरून आलाय. आपल्याकडे एरवी पावसाचं वातावरण जरी तयार झालं तरी आपल्याला मोबाईलच्या नेटवर्कची समस्या येते. अरे तुझ्या मोबाईलला रेंज आहे का रे, माझ्या मोबाईलला तर नेटवर्कच येत नाहीये. असं तुमच्या बाबतीत कित्येक वेळा घडलं असेल. पण पृथ्वीवर एवढ्या दुरून सिग्नल कसा काय आला, हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. याची कहाणी जेवढी रंजक आणि अनाकलनीय आहे तेवढीच ती प्रेरणादायी आहे. म्हणून आपल्या आजच्या विषयात आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत. नक्की काय आहे ती गोष्ट ज्याने एवढ्या दुरून आपल्या पृथ्वीपर्यंत सिग्नल पाठवलाय. तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. पृथ्वीपासून तब्बल 22.53 कोटी किलोमीटर वरून आलेला हा सिग्नल कोण्या एलियन वगैरेचा नाहीये, तर हा सिग्नल पाठवलाय व्हॉयजर नावाच्या एका यानाने. मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी आणि धाडसी मोहीम म्हणून व्हॉयजरचं नाव घेतलं जातं, कारण अतिशय अद्भुत आणि आश्चर्यचकित करणाऱ्या या यानाचा प्रवास आहे. मानवाने ठरवलं तर तो काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजेच व्हॉयजर यान. गेली 46 वर्ष हे यान अज्ञात गोष्टीच्या शोधात प्रवास करते. या यानामुळे अंतराळातील अनेक रहस्यमय गोष्टींचा उलगडा होत गेला. त्याचबरोबर अनेक प्रश्न निर्माण होत गेले. पण गेल्या 5-6 महिन्यांपासून नासाचे व्हॉयजर 1 स्पेसक्राफ्ट संपर्काबाहेर गेले होते. या यानाने शेवटचा सिग्नल हा 14 नोव्हेंबरला पाठवला आणि त्यानंतर या यानाचा संपर्क तुटला. पण जो सिग्नल 14 नोव्हेंबरला पाठवला गेला होता त्याचा उलगडा नासाच्या संशोधकांना होत नव्हता. नासाने यावर काम करायला सुरुवात केले आणि नासाला व्हॉयजर 1च्या ऑनबोर्ड संगणक प्रणालींपैकी एकामध्ये बिघाड आढळून आला आणि यामुळे डेटा गोळा करणारी मेमरी चिप करप्ट झाली होती. गेली 5-6 महिने नासा यावर काम करत होते. अखेर नासाच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि टायगर जिंदा है म्हणत अंतराळात गायब झालेल्या स्पेसक्राफ्टशी संपर्क झाला. पृथ्वीपासून सुमारे 22.53 कोटी किलोमीटरवर एका लघुग्रहावरील एका रहस्यमय सिग्नलचा शोध लागला. या नासाच्या कामगिरीमुळे अवकाशातील डेटा सिग्नलच्या रूपात मिळून त्यावर संशोधन करणं शक्य होणार आहे. पृथ्वीवर जितक्या अंतरावरून सिग्नल आलाय हे अंतर पृथ्वी आणि सूर्य यांच्या अंतराच्या दीडपट आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीमधील प्रोजेक्ट ऑपरेशन प्रमुख मीरा श्रीनिवासन यांनी सांगितलंय की त्यांनी 8 एप्रिल रोजी सुमारे 10 मिनिटांसाठी डुप्लिकेट डेटा डाउनलिंक केला. हा डुप्लिकेट डेटा लेझर कम्युनिकेशनद्वारे पाठवला गेला होता, तर मूळ सायकी डेटा नासाच्या डीप स्पेस नेटवर्कवर मानक रेडिओ फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन चॅनल वापरून ग्राउंड कंट्रोलवर पाठवला गेला होता. आता त्या डेटावर अभ्यास सुरू झालाय. ऑक्टोबर 2023 मध्ये नासाने सायकी 16 ही अंतराळ मोहीम सुरू केली. मंगळ आणि गुरु ग्रहादरम्यान असलेल्या लघुग्रहाच्या अभ्यासासाठी अवकाश मोहीम राबवली होती. सायकी या यानामध्ये अवकाशातील कोट्यावधी किलोमीटरवरील सिग्नलचा शोध घेण्यासाठी आणि माहितीची आदानप्रदान करण्यासाठी हे यंत्रणा तयार करण्यात आले होते. यामुळे आता हायस्पीड डेटा पाठवता येईल. आता या नासाच्या कामगिरीमुळे अंतराळ आणि पृथ्वी यांच्यातील लेझर ट्रान्समिशनद्वारे होणाऱ्या सिग्नलचा अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे अंतराळातील नवनव्या माहितीचा उलगडा होईल. यातून अवकाश संशोधनाला आणखीन गती मिळू शकेल असं नासाने म्हटलंय. व्हॉयजर या यानामुळे अंतराळातील कोणकोणत्या रहस्यमय गोष्टींचा शोध लागलाय हे जाणून घेऊयात. 5 सप्टेंबर 1977 रोजी अमेरिकेच्या फ्लोरिडामधल्या केप कॅनवराल येथून व्हॉयजर 1 या अंतराळ यानाने उड्डाण केले होते आणि व्हॉयजर 2 20 ऑगस्ट 1977 साली पाठवण्यात आलं. व्हॉयजर 1 आणि व्हॉयजर 2 ही दोन्ही याने 1977 सालीच अंतराळात सोडण्यामागे एक खास कारण होतं. 175 वर्षांतून एकदाच येणारा एक योग त्या सुमारास आला होता. सौरमालेत पृथ्वी पलीकडचे ग्रह म्हणजेच गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून काही वर्षांसाठी एका अशा मार्गावर येणार होते जिथे ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून एकच यान 4ही ग्रहांना भेट देऊ शकतं, अशी कल्पना नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी या प्रयोगशाळेत काम करणारे एरोस्पेस इंजिनियर गॅरी फ्लॅन्ड्रो यांनी 1964 सालीच मांडली होती. ग्रहांच्या विशेष स्थितीचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी एकच यान न सोडता 2 याने सोडण्याचाही निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार ठरलं की वॉयजर 1 हे यान गुरु आणि शनीचा अभ्यास करून पुढे बाहेरच्या दिशेने जिथवर जाऊ शकतं तिथवर प्रवास करेल. तर वॉयजर 2 गुरु आणि शनीचा अभ्यास करून पुढे युरेनस आणि नेपच्यूनकडे जाईल. व्हॉयजर 1 आणि व्हॉयजर 2 या दोन्ही यानांनी मिळून गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून या 4 ग्रहांचे अगदी जवळून फोटो काढले. शिवाय त्यांचे एकूण 48 उपग्रह, ग्रहांभोवतीची कडी आणि चुंबकीय क्षेत्रांचाही अभ्यास केलाय. यातून अनेक शानदार गोष्टी समोर आल्यात. व्हॉयजर 2 ने गुरु आणि त्याच्या उपग्रहांचे हजारो फोटो काढले. त्यातून शनीसारखंच गुरुभोवतीही कडी असल्याचे दिसून आलंय. शिवाय युरोपा या उपग्रहावर बर्फ आणि द्रवरूपातील पाणी, महासागराचं अस्तित्व असल्याचेही संकेत व्हॉयजरने दिले. अशा अनेक गोष्टींचा शोध व्हॉयजर या यानाने लावलाय. गेल्या 46 वर्षांमध्ये व्हॉयजर यानामध्ये अनेक समस्या सुद्धा आल्या. नासाच्या संशोधकांनी प्रत्येक समस्येवर मात केली. माणसाला याआधी न दिसलेलं अंतराळातील विश्वरूपाचं दर्शन या यानामुळेच घडलंय. आणि आता पुन्हा एकदा कल्पनेच्या बाहेरची दुनिया दाखवायला व्हॉयजर यान सज्ज झालंय. आता हे यान अंतराळातील कोणत्या रहस्यमय गोष्टींचा शोध लावणार आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. तत्पूर्वी इथेच थांबूयात. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम.